वेलकम बॅक कमीने ब्लॉग. अहो म्हणाले मी रोज गायांच्या चारा वैरण करतो, आज तू कर बघा जरा उन्हात कसं वाटतंय. संध्याकाळची वेळ झाली होती आणि आम्ही चारा वैरण करायला गेलो होतो. तरी पण इतकं ऊन लागत होतं ना काय सांगू. मला फक्त नाही मका आणि ते तोडून ठेवायचं होतं. मका आणि गिनी गवत दोन्ही तोडून ठेवलं होतं, कारण गायांना ना या दोन्हीची कुट्टी करावी लागते. त्यानंतर मका सगळी तोडून झाली होती आणि म्हटलं जाता जाता घरी ना पोरांसाठी आणि आपल्यासाठी थोडेसे कणस घेऊन जाऊयात, कारण कणस आता या दिवसात उकडून खायला खूप छान लागतात. सासूबाईंकडे दिले आणि सासूबाईंनी ते सोलून सगळे माझ्याकडे दिले. मग काय सगळे कणस व्यवस्थित कुकरमध्ये घातलं, त्याला खडा मीठ वगैरे टाकून पाणी टाकलं आणि उन्हाचं टेम्परेचर इतकं झालं होतं ना की आमच्या घरात ना सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आजारी पडले आहे. त्यामुळे ना 2-4 दिवसापासून सारखं वरण भात करावा लागतो, कारण पेशंट झालेले आहे. मग काय पेशंटसाठी वरण भात, आमच्यासाठी भेंडी आणि चपाती आणि तसे उकडलेले कणस होते. पोळ्या पण लगेच करून घेतलेल्या होत्या गरमागरम. आणि माझं असं असतं, काम आवरलं ना की मला लगेच किचन वाट लगेच स्वच्छ करून घ्यायचा असतो, कारण जेवण केल्याच्या नंतर ना किचन ओटा आणि भांडे वगैरे घासायला खूप वेळ होतो आणि कंटाळा तर इतकाच येतो ना विचारूच नका. मग मस्त असे उकडलेले कणस अगोदर खाल्ले आणि कणस खाल्ले, त्यामुळे ना जेवणाला भूकच राहिलेली नव्हती. चला, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.